मित्रांनो, माझे पूर्ण नाव आयुषी आशिष मिसार असून मी इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी आहे. मी आज मोबाईलचा वापर खूप महत्त्वाचा आहे या बाजूने बोलणार आहे. मित्रांनो, मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे आहे. जर आपण ते मुलांना त्याचा फोन हुशारीने आणि योग्य वेळी वापरणे शिकवले तर ते त्यांना शाळेत आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात मदत करेल. मोबाईल फोन हे एक लोहन साधन आहे जे आपल्याला इतरांशी बोलू देते, संदेश पाठवू देते, इंटरनेट वापरू देते आणि वायर शिवाय इतर गोष्टी करू देते. अलार्मच्या घड्याळाप्रमाणे अचूक वेळेसह तुम्हाला सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे मनोरंजन करतो. मोबाईलमधील बरेचसे ॲप तुमच्या ज्ञानात भर टाकतात, जसे यूट्यूब, गुगल इत्यादी इत्यादी. जी माहिती आपल्याला शाळेत किंवा पुस्तकांतून मिळू शकत नाही ती माहिती आपल्याला गुगल या ॲपवरून मिळते. आज जगात सर्वात मोठा गुरुजी म्हणजे गुगल गुरुजी होय. ही जी माहिती मी आज तुमच्या पुढे सांगत आहे या माहितीची पूर्वतयारी गुगल गुरुजींमुळे शक्य झाली. म्हणूनच तर आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलचे खूप महत्त्व आहे. व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, व्हॉट्सॲप मेसेज पाठवणे, SMS पाठवणे या सर्व ॲप्सद्वारे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील लोकांशी संपर्क करता येतो. मुलांनो मोबाईल फोन आपल्या दैनंदिन संविधानाचं पुस्तक आहे का? मोबाईल फोन आम्हाला मित्र आणि कुटुंबाशी सहज बोलण्यात मदत करते. ते इंटरनेटद्वारे आपल्याला लवकरात लवकर माहिती देते. मोबाईलमुळे नकाशे आणि GPS वापरून आपला मार्ग शोधणे सोपे होते. आपण आपल्या फोनवर कॅमेऱ्याने आठवणी स्टोअर करू शकतो. मोबाईल ॲपद्वारे बँकिंग आणि पैशाचे व्यवहार सोयीचे झाले. मोबाईल गेम आपले मनोरंजन करतात. मोबाईलमुळे ऑनलाईन अभ्यासक्रम शिकता येते, नवीन कौशल्य प्राप्त करता येते, स्वतःच्या वेगाने आयुष्यभर शिक्षणात राहणे व्यस्त होते. शेवटी मी हेच सांगणार की मोबाईल फोनचे फायदे जास्तीत जास्त वाढवण्याबरोबरच त्याचे तोटे पण कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. सुख-दुःख नातेसंबंध तुझ्यामुळे लवकर घडतात. आनंद उत्साहाचा क्षण तुझ्यामुळे द्विगुणित होतात. तुझ्याच किमयाने अनेकांना रोजगार अर्थप्राप्ती. तुझ्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची आली क्लुप्ती. एवढे बोलून मी माझे विचार आणि मनोगत इथे संपवितो. धन्यवाद.